हुपरी कोल्हापूर मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा, करवीर तालुका ठाकरे शिवसेनेचा आक्रमक इशारा। हुपरी कोल्हापूर या प्रमुख राज्यमार्गावरती उसगाव आणि गडमुडशिंगी परिसरात रस्त्यांची अत्यंत दैनावस्था झाली आहे। पावसामुळे रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले असून पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत। शाळा कॉलेजचे विद्यार्थी, कामगार आणि दुचाकीस्वारांना आता या खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आलंय। रस्त्यावरील खड्डे आता तातडीने मुरुम टाकून बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर डांबरीकरण करावं अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे। खड्डे तातडीने न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आता शिवसैनिकांनी दिलाय। आज करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन देण्यात आलं। हुपरी कोल्हापूर हा राज्यमार्ग उंचगाव गडमुडशिंगी इथून हा कर्नाटकात जातो। म्हणजे इथे अवजड वाहनांची वाहतूक आहे, शालेय विद्यार्थी कोल्हापूरला येणारे, रिक्षा वाहतूक असेल, लहान मुलांची सगळे म्हणजे प्रचंड वाहतूक आहे। आणि ह्या रस्त्यावरती पावसामध्ये इतके मोठमोठे खड्डे पडलेत की प्रचंड अपघात होत आहेत। एखादा खड्डा अचानक दिसल्यानंतर मोटरसायकलवाला ब्रेक मारतो आणि पाठीमागून येऊन एखादं वाहन त्याच्यावर आदळतं। मग असे अनेक अपघात झाले, वादावादीचे प्रकार घडले। आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन दिलं की तात्काळ आता हे मोठमोठे खड्डे ते बुरमानं मुजवून घ्या आणि पाऊस उघडल्यानंतर त्याचं डांबरीकरण पॅचवर करा। अशा पद्धतीने आम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभागांना निवेदन दिलं। तर त्यांनी सांगितलं की तात्काळ हे आजच मी सर्वे करून तात्काळ ते बुरमानं खड्डे मुजवून घेतो आणि पाऊस उघडल्या ते कायमस्वरूपी डांबरानं पॅचवर करतो, अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर आपण शहरात बघतोय पॅचवर्क नंतर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय। वाहनधारकांची अक्षरशः तारेवरची कसरत चालू आहे। याबद्दल आपण काही चर्चा केली नाही। शहराचा भाग यांच्याकडे येत नाही, पण मी काय म्हणतोय की एखादं पॅचवर्क करताना ते दर्जेदार करायला पाहिजे। काम करताना दर्जेदार करणं गरजेचं आहे। म्हणजे कामात ते आज लोक आपला जीव मुठीत घेऊन त्या रस्त्यावरून प्रवास करत असतात। अधिकाऱ्यांना काही स्वतःचे पैसे खिशातले घालायला लागत नाहीत, त्यांना शासनाचा निधी असतो। मग त्यात पण का गफलत करतात हा पण शोध घ्यायला पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून असे आवाज उठवून या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणं गरजेचं आहे। आणि सामान्य नागरिकांना पण रस्त्यावर येणं गरजेचं आहे की बाबा हे चुकीचं होतंय ना, तिथं आवाज उठवणं गरजेचं आहे। आणि अधिकाऱ्यांनी असं काही जीवघेणी जे रस्ते असतील किंवा जिथं लोकांच्या जीवाचा विषय थेट येतो तिथं नो कॉम्प्रोमाइज, म्हणजे काही कॉम्प्रोमाइज करून उपयोग नाही, ही एक माझी भूमिका असणार। ठाकरे शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाला जाग आली असून उद्यापासूनच मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचं काम आता या ठिकाणी सुरू केलं जाईल आणि पावसाळ्यानंतर डांबरीकरण केलं जाईल असं आश्वासन उपअभियंत्यांनी शिष्टमंडळाला दिलं। यावेळी जिल्हा प्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।